लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बनावट गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावर धाड, 3 कोटीचा गुटखा व मुद्देमाल जप्त। लातूर पोलिसांची कारवाई, कोटीचा मुद्देमाल जप्त। पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात लातूर पोलीस दलाकडून अवैध धंद्यांविरुद्ध लातूर शहर व जिल्ह्यात कडक मोहीम राबवण्यात येत आहे। अवैध धंद्यांविरुद्ध राबवण्यात येत असलेल्या कडक कारवाईचाच भाग म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर यांच्या पथकाला अतिरिक्त MIDC लातूर येथे अवैधरित्या बनावट गुटखा बनवण्याचा कारखाना चालू असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीची खात्री करून ASP बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने 28 मे रोजी लातूर येथील अतिरिक्त MIDC मधील कोंबडे ॲग्रो एजन्सी या वेअर हाऊसवर छापा टाकला। छाप्यामध्ये बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, सुपारी, तंबाखू पावडर, मिक्सर, सीलिंग करणाऱ्या मशीन, गोवा 1000 असे छापील पॅकिंग साहित्य, बनावट गुटखा, 1 ट्रक व 1 पिकअप असा एकूण 3,05,73,400 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आलाय। सदर प्रकरणी अंकुश रामकिशन कदम वय 32 वर्ष राहणार रामवाडी तालुका चाकूर, हसन कुमार तिलाही उराम राहणार शहाबसगंज राज्य बिहार, गोकुळ धनराम मेघवाल राहणार चुवा राज्य राजस्थान, धनंजय गणिनाथ कोंबडे राहणार लातूर, पारस बालचंद पोखरणा राहणार लातूर, राम केंद्रे राहणार लातूर, विजय केंद्रे राहणार लातूर यांच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, पोलीस उपनिरीक्षक होनाजी चिरमाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, हेड कॉन्स्टेबल विष्णू गुंडरे, पोलीस नाईक अनंतवाड, पोलीस कॉन्स्टेबल कांबळे, श्री धडे, गाडेकर, शिंदे, पोद्देवाड, रायबोळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली। 28 मे 2024 रोजी 1400 वाजता MIDC येथील एका वेअरहाऊसमध्ये MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत गुटख्याची धाड टाकण्यात आली होती, ज्यामध्ये 3,05,00,000चा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे। ज्यामध्ये गुटख्याचा मुद्देमाल, त्याचबरोबर वाहतूकसाठी वापरण्यात येणारे वाहन व गुटख्याच्या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य हे आपण जप्त केलेले आहे। त्यामध्ये 7 आरोपी आपण निष्पन्न केले आहेत। त्यांचं नाव FIR मध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि पुढील त्यामध्ये तपास चालू आहे। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन।